नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक योगेश गांगुर्डे, इतिहास विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. मागील सत्र अभ्यासामध्ये आपण मगध गादीवर आलेले राजे चंद्रगुप्त मौर्यानंतर बिंदुसार, सम्राट अशोक यांचा अभ्यास केला. त्यानंतर आपण स्वतंत्ररित्या जो अभ्यास केला तो म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने मगधचं साम्राज्य कशा स्वरूपात विस्तारित केलं याचाही अभ्यास केला. यानंतर मगधच्या गादीवर आलेल्या सम्राट अशोकाचं काही हृदय परिवर्तन झालं. त्याने सुरुवातीला विजय मिळवले आणि एक घटना त्यामध्ये आपण अभ्यासताना जी अभ्यासली ती म्हणजे इसवी सन पूर्व 261 मध्ये सम्राट अशोकाने कलिंगवरती आक्रमण केलं आणि कलिंग आक्रमणामध्ये आपण त्या ठिकाणी बघितलं होतं की यानंतर आता मी कुठल्याही प्रकारचं युद्ध करणार नाही अशी शपथ त्याने कलिंगच्या युद्धभूमीवर घेतली. मग याचा परिणाम काय झाला म्हणजे कलिंग युद्धाचा परिणाम हा सम्राट अशोकावरती काय झाला याचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. नेमकं काय हृदय परिवर्तन झालं आणि त्याचे काय परिणाम झाले, कलिंग युद्धातून काय परिणाम झाले मगध साम्राज्यावरती, सम्राट अशोकावरती, याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर नेमकं काय झालं, कलिंग युद्ध तसं भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने बघितलं तर निर्णायक ठरलेलं युद्ध आहे. पूर्णपणे विजय हा सम्राट अशोकाला या युद्धामधून मिळालेला होता. परंतु या युद्धातील विजयानंतर सम्राट अशोकाचं जीवन जे आहे ते एका प्रकारे उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. एक सम्राट म्हणून जी कार्य पार पाडणं ही सम्राट अशोकाची गरज होती ती सम्राट अशोकाने या युद्धातून सोडून दिलेली आपल्याला दिसून येतं. कलिंग युद्धानंतर साम्राज्य विस्तार करण्याच्या धोरणाचा सम्राट अशोकाने त्याग केला आणि त्याने नैतिकता, अहिंसा व शांततावादाचं धोरण हे स्वीकारलेलं आहे. या सगळा परिपाक कशाचा आहे तर कलिंग युद्धाचा आहे. तर या कलिंग युद्धाने सम्राट अशोकाची पूर्ण नीती जी आहे ही बदलून टाकलेली आहे. यामध्ये काय झालेलं आहे, पहिला परिणाम जो झालेला आहे तो म्हणजे सम्राट अशोकाचं हृदय परिवर्तन झालेलं आहे. सम्राट आहे त्याला युद्ध करणं हे गरजेचं आहे, परंतु कलिंगच्या विजयी युद्धभूमीवर सम्राट अशोक जेव्हा फिरत होता तेव्हा सम्राट अशोकाचं मन हे पिळवटून निघालेलं आहे. त्याचं हृदय परिवर्तन कसं झालं, त्या ठिकाणी झालेली हिंसा, क्रूरता व स्वतःच्या महत्वाकांक्षेपायी कलिंगवरती विजय मिळवण्यासाठी त्याने केलेल्या त्या ठिकाणच्या सैन्याच्या कत्तली यातून तो पिळवटून निघाला व त्याचं हृदय परिवर्तन झालं. जो हिंसक, आक्रमक व साम्राज्यवादी वृत्तीचा सम्राट अशोक होता, या सम्राट अशोकाने आता हिंसा पूर्णपणे त्याग केला. दयाळू, प्रेमळ, सदृदयी, कल्याणकारी असा सम्राट अशोक झाला. आणि खरं बघितलं तर कलिंगचं युद्ध हे सम्राट अशोकाच्या आयुष्यातील शेवटचं युद्ध ठरलेलं आहे. त्यानंतर सम्राट अशोकाने कुठल्याही प्रकारचं युद्ध हे केलेलं नाही. दुसरा परिणाम काय झाला त्याच्या या युद्धाचा कलिंगचा, तर विस्तारवादी धोरणाचा त्याग हा सम्राट अशोकाने केलेला आहे. सम्राट अशोक हा विस्तारवादी धोरणाचा होता, परंतु कलिंगच्या युद्धानंतर त्याने दिग्विजय मिळवण्याऐवजी धर्मविजय मिळवण्यावरती भर दिलेला आहे. युद्ध करून एखाद्या राजाने दिग्विजय मिळावा ती त्याची श्रेष्ठ पताका असते, ते सोडून आता सम्राट अशोकाने धर्मविजयाकडे लक्ष दिलेलं आहे, धर्मविजयाला प्रारंभ केलेला आहे. अशोकाने आपले राज्य, सत्ता, संपत्ती, लष्करी अधिकारी स्वतः सम्राट अशोक हा धर्म कार्यासाठी राबलेला आपल्याला दिसून येतो. कलिंगच्या लढाईनंतर अशोकाने युद्ध, रक्तपात, हिंसा, आक्रमण या सर्व मार्गाने राज्य विस्तार करण्याला तिलांजली दिलेली आपल्याला दिसून येते. यानंतर त्याने फक्त जनकल्याणासाठी व मानवतेच्या धोरणासाठी आपलं पूर्ण आयुष्य जे आहे ते वाहून घेतलेलं आहे. त्यानंतर सम्राट अशोकाच्या या कलिंग युद्धाचा अजून एक परिणाम काय झाला तर सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. या युद्धामध्ये झालेला जो नरसंहार आहे
हा स्वतः, कारण या युद्धाचं नेतृत्व स्वतः सम्राट अशोकाने केलेलं होतं. स्वतः डोळ्यांनी सम्राट अशोकाने बघितला आणि त्यातून तो त्या युद्ध आता इथून पुढे करायचं नाही हे धोरण त्याने स्वीकारलं. परिणामी बौद्ध धर्माचे पंडित उपगुप्त यांची भेट नंतरच्या काळामध्ये सम्राट अशोकाशी झाली आणि सम्राट अशोकाने त्यानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तो बौद्ध धर्माशी एकनिष्ठ उपासक झाला आणि त्या प्रेरणा घेऊन त्याने बौद्ध धर्मातील अहिंसा या तत्वाचा पूर्ण वापर आणि पूर्ण पालन पुढील आयुष्यात केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सम्राट अशोक जो आहे तो जीवितहानी आणि वित्तहानी या दोघांनाही त्याने तिलांजली दिलेली आहे. कलिंगच्या युद्धामध्ये जवळजवळ सम्राट अशोकाने त्या तोसली म्हणजे कलिंगचा जो शिलालेख आहे या शिलालेखामध्येच त्याने वर्णन करून ठेवलेलं आहे. 1,00,000 सैन्य या युद्धामध्ये कामी आलेलं आहे, म्हणजे मृत्युमुखी पडलेले आहे. 1,50,000 युद्ध कैदी म्हणून त्याने जमा करून घेतलेले आहे. हे झाले प्रत्यक्ष परिणाम. परंतु अप्रत्यक्ष परिणाम काय झाला, युद्धानंतर प्रचंड रोगराई आणि महामारी निर्माण झालेली आहे आणि या रोगराई आणि महामारीमध्ये कित्येक जणांचे बळी गेले याचा हिशोब हा कधीच लागलेला नाही. परिणामी एवढा सगळा जी हत्या झाली ही सम्राट अशोकाच्या नेतृत्वाखाली झाली आणि त्यामुळे त्याचं मनपरिवर्तन झालं आणि त्याने तिथून पुढे वृत्त घेतलं की कुठल्याही प्रकारची जीवितहानी व वित्तहानी होणार नाही, खास करून जीवितहानी, कुठल्याही प्राण्याला इजा पोचणार नाही या स्वरूपाचा स्वीकार हा सम्राट अशोकाने केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा परिणाम काय झालेला आहे, राजश्री झालेला आहे. सम्राट अशोक राजश्री झालेला आहे. अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार करून युद्ध व शिकारीचा त्याग केला. नवे सम्राट अशोकाने किती बौद्ध धर्माचा स्वीकार करून किंवा अहिंसेचा स्वीकार केलेला आहे, तर बौद्ध धर्माच्या म्हणजे राजवाड्यामध्ये मुगपात खाण्यामध्ये म्हणजे स्वयंपाक घरामध्ये होणारे हरिण असेल, मोर असेल यांची जी मटणं केली जायची, त्यासाठी प्राणी हत्या जी केली जायची याच्यावर सुद्धा त्याने बंधनं आणली आहे आणि कुठल्याही प्रकारची प्राणी हत्या ही आपल्या राजदरबारात होणार नाही अशा प्रकारचं त्याने फरमान काढलेलं आहे. म्हणजे जो सम्राट अशोक भोगविलासी नृत्यामध्ये रममान होणारा होता तो आता पूर्णपणे त्यागी वृत्तीने संन्यासाप्रमाणे जीवन हा जगू लागलेला आहे. बौद्ध धर्माचा प्रसार त्यामुळे झाला, हाही कलिंग युद्धाचा एक परिणाम आहे. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर आपल्या सर्व शासकीय यंत्रणा या बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी लावलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याबरोबरच स्वतः सम्राट अशोक हा बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर अनेक बौद्ध स्थळांना भेटी देताना आपल्याला दिसून येतो. स्वतः काही यात्राही बौद्ध स्थळांच्या त्याने पायी यात्राही केलेल्या आहे. हा सगळा प्रचंड परिणाम जो आहे तो कलिंगचा युद्धाचा आपल्याला झालेला दिसून येतो. त्यानंतर महत्वाचा परिणाम झाला, सांस्कृतिक भरभराट झालेली आहे. संस्कृतीची भरभराट मोठ्या प्रमाणात या काळामध्ये झालेली आहे. अशोकाने मानवतावादी जे धोरण स्वीकारलं, जे सहिष्णुतेचं धोरण स्वीकारलं, यातून त्याने जनहितार्थ कामे हातामध्ये घेरले. धर्म प्रचारासाठी वेगवेगळ्या कलाला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. परिणामी काय झालेलं आहे, कलिंग विजय हा मगधच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये कला संस्कृती यांना जोपासण्यासाठी एका नव्या युगाची या ठिकाणून सुरुवात झालेली आहे. एक युग बदललेलं आहे. जे साम्राज्यवादी राजे मगधच्या गादीवर होते ते आता धर्मवादी आणि संस्कृतीचे वारसदार झालेले आपल्याला दिसून येतात. यानंतर अजून महत्वाचा परिणाम काय झालेला आहे, सगळ्यात मोठा परिणाम या कलिंगच्या युद्धाचा, तर सम्राट अशोकाची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट झालेली आहे किंवा आर्थिक धोरण चुकलेलं आहे असे आपण म्हणू शकतो. सम्राट अशोकाने जनकल्याणासाठी, धर्म प्रचारासाठी भरमसाठ हा खर्च केलेला आहे. त्याने वेगवेगळे स्तंभलेख उभे केलेले आहे, शिलालेख उभे केले, जगाच्या पाठीवर आपले धर्म प्रचारक पाठवले. आपला पुत्र आणि पुत्री यांना श्रीलंकेला धर्म प्रचारासाठी पाठवलेला आपल्याला माहित आहे, कुणाल आणि संघमित्रा. परिणाम काय झालेला आहे या सगळ्याचा, याच्यावरती प्रचंड आणि प्रशासनातील प्रत्येक खातं याने धर्म प्रचारासाठी वापरून घेतलेलं आहे.
त्याचा परिणाम काय झाला, आर्थिक भार हा तिजोरीवर पडला आणि या तिजोरीवर आर्थिक भार पडल्यामुळे त्याची तिजोरी ही रिकामी झालेली आहे. मुळात कुठल्याही राजाची तिजोरीमध्ये भरभराट असावी, परकीय शत्रूचं आक्रमण असेल, राज्यामध्ये कल्याणकारी योजना आखणं असेल, या सगळ्यांसाठी इतर राजांकडून खंडणी जमा करणं असेल, या सगळ्यांसाठी राजाच्या तिजोरीमध्ये भरभराट असावा. परंतु सम्राट अशोकाच्या बौद्ध धर्म प्रचार प्रसाराच्या धोरणामुळे सम्राट अशोकाची जी तिजोरी आहे ती रिकामी झालेली आपल्याला दिसून येते. तिजोरीमध्ये खडखडाट झाला आणि आर्थिक आहुती ही त्या राज्याला लागलेली आहे, मगधच्या राज्याला. पुढे जाऊन मगधच्या रासामध्ये हे एक कारण अत्यंत महत्वाचं आहे. आर्थिक कमतरतेमुळे मगध राज्य हे ऱ्हासास गेलेलं आहे. अजून त्याहीपेक्षा विपरीत परिणाम काय झालेला आहे कलिंग युद्धाचा, तर मौर्य साम्राज्याला आहुती लागलेली आहे. मौर्य साम्राज्य जे आहे, अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारार्थ फक्त प्रशासकीय यंत्रणा राबवल्या नाही, तर अक्षरशः लष्करी यंत्रणा सुद्धा पूर्णपणे बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी राबवलेली आपल्याला दिसून येते. परिणाम काय झाला, अहिंसावादी तत्वाचा स्वीकार हा लष्कराने केला. परिणामी लष्कराला जे छात्रतेज हवं आहे, जे सैनिकी प्रशिक्षण हवं आहे, जी युद्धकला हवी आहे, ती हळूहळू नष्ट होत गेलेली आपल्याला दिसून येते. कारण मुळात सैन्य हे लढाऊ वृत्तीने असावं, त्याच्यामध्ये जोश असावा. परंतु स्वतः राजाने अहिंसा वृत्तीचा स्वीकार केला. परिणामी त्याने राजाने शस्त्र हाती ठेवलं आणि त्यातली त्यात लष्करालाही त्याने धर्म प्रचारासाठी जुंपलं. त्यामुळे लष्करामधील छात्रतेज हे निघून गेलेलं आहे. त्याचा परिणाम काय झाला, ते अकार्यक्षम बनलेले आहे. ते अकार्यक्षम झाले आणि त्यातूनच परकीय आक्रमणं जी पुढील काळामध्ये झाली, याचा मुकाबला करण्याची ताकद ही सैन्यामध्ये राहिली नाही, ते धैर्य त्याच्यामध्ये राहिलं नाही. कारण कधीच तलवार न चालवलेल्या सैन्याला जर अचानक तलवार चालवायला लावली तर ते शक्य होणार नाही. परिणामी ते धैर्य सैनिकांमध्ये राहिलं नाही आणि पुढील झालेल्या आक्रमणांमध्ये भारताला किंवा मगध साम्राज्य असेल किंवा भारतातील इतर राज्य असतील, या अहिंसेच्या तत्वामुळे त्याचा मोठा फटका हा लष्कराला आणि परिणामी भारताला सुद्धा भोगावा लागला आहे. कलिंग विजय व नंतर अंमलात आणलेली धर्मनीती ही लष्करी नीतीला पूर्णपणे घातक ठरलेली आहे. छात्रतेज नष्ट होऊन गेलं आणि स्वाभाविकच आता कुठलाही विजय हा भारतीय सैन्य मिळवेल की नाही ही शंका निर्माण झाली. आणि खरंच नंतरच्या काळामध्ये या अहिंसेचं जेव्हा धोरण स्वीकारलं गेलं तेव्हा राजे कमकुवत झालेले आपल्याला दिसून येतात. परिणाम काय आहे, कलिंगच्या युद्धाने अशोकाचे हृदय परिवर्तन केले हे खरे आहे. तरीही कुठेतरी सम्राट अशोकाचा हा मार्ग साम्राज्याला पतनाकडे नेणारा आहे. कुठेतरी म्हणजे 100% पतनाकडे नेणारा आहे. लष्करी अहिंसा स्वीकारली हे ठीक होतं, बौद्ध धर्माचा स्वीकार हे ठीक होतं, परंतु लष्कराचं तेज हरण करायला नको पाहिजे होतं. लष्करामध्ये जी ताकद पाहिजे होती, लष्करी कवायती पाहिजे होत्या, ज्या शिकारी मोहिमा पाहिजे होत्या त्या हव्याच होत्या. त्या जर असत्या तर कदाचित लष्कर हे मनोधैर्याने आणि लढाऊ वृत्तीने राहिलं असतं, परकीय आक्रमणांपुढे ते बळी गेलं नसतं. परंतु राजाने तलवार हाती ठेवली, त्यामुळे प्रजेने तलवार हाती ठेवली आणि म्हणून या अहिंसा तत्वज्ञानामुळे लष्करी तेज गेलं आणि एवढ्या मोठ्या मगधच्या साम्राज्याचं पतन झालेलं आपल्याला दिसून येतं. या लढाईने पूर्णपणे भारताच्या इतिहासाला एक कलाटणी दिली आणि ज्या दुसऱ्या नागरिकरणामध्ये एक मोठं साम्राज्य उभं करून सम्राट अशोकाला मिळालं, हे सम्राट अशोकाच्या एका कलिंग युद्ध आणि त्यातून झालेल्या हृदय परिवर्तनाचा परिणाम म्हणून सबंध मगधचं साम्राज्य जे आहे ते नष्ट झालेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण इतर सम्राट अशोकाविषयी हृदय परिवर्तनानंतर धर्मप्रसार वगैरे कसा केला याचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून या इतिहासातील नवीन व्हिडिओ या तुम्हाला अपडेट मिळत राहतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.